पुढची बातमी पाहूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये क्रमांक 21 मध्ये अनेक समस्या आहेत। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीयेत। रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। जर मनसेने उमेदवारी दिली तर उपशहर प्रमुख प्रेम पाटील यांनी आपल्या पत्नी आशा प्रेम राज पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे। तर भविष्यामध्ये जास्तीत जास्त सर्व समस्या सोडून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन ठाकरे बंधूंचा ब्रँड जो महाराष्ट्रात चालणार आहे त्या अनुषंगाने युती झाली आणि युती झाल्यानंतर त्याची पडघम जी आहे ती वाजू लागलेली आहेत किंवा त्याचे परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 21 च्या अंतर्गत मी आता या प्रभागामध्ये आलेलो आहे। माझ्यासोबत उपशहर प्रमुख प्रेम पाटील आणि त्यांच्या पत्नी ज्या इच्छुक उमेदवार आहेत आणि अजूनही ते काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत। मी प्रथम जाणार आहे प्रेम पाटीलकडे, ते जे आपल्या प्रभागाची माहिती देतील। काय सांगाल की कशा प्रकारचे काय काय इथे समस्या आहेत आणि काय या प्रभागाचं वैशिष्ट्य आहे? नमस्कार, मी प्रेम पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष। सर, गेली अनेक वर्ष या प्रभागामध्ये समस्या खूप आहेत। गेली अनेक वर्ष ना रस्त्याची व्यवस्था आहे, ना पाण्याची, ना गटर, त्याच समस्या आहेत। गटर, मीटर आणि पाणी आणि आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना या ठिकाणी नाही। स्वच्छताचा जो कचरा जो संकलन केला तोही व्यवस्थित केला जात नाही। कुठल्या तरी ठेकेदाराला ती कामं द्यायची, ते त्यांच्या मर्जीने येतात, कामं करतात। तुम्ही आता जाऊन जरी प्रभागामध्ये बघत असाल तर तिथे कचरा तुम्हाला भेटेलच। तर कुठल्याही उपाययोजना न करता सरसकट ठेकेदारांना दिलेली कामं आहेत। मुख्यतः मी बसल ना की याचे ज्येष्ठ नागरिक असतात, त्या ज्येष्ठ नागरिकांना बसायला कुठे कट्टा नाही। आपल्या छोट्या बाळगोपाळजी छोटे बच्चे कंपनी त्यांना खेळायला कुठे मैदान देखील उपलब्ध नाहीये। तशा अनेक समस्या या विभागामध्ये आहेत। माझं एकच सांगणं आहे की या विभागामध्ये मी म्हणजे महानगरपालिका निवडणुकीतून मी इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे। मला कोणाचाही विरोध करायसाठी मी उभी नाहीये, कोणाला लढा देण्यासाठी उभी नाही, तर सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी मी उभी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।